नमस्कार मित्रांनो, मी अभिजित. जेव्हा मला माझा जुना मित्र भेटला आणि आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहू लागलो, तेव्हा मला त्याची बायको आवडायला लागली होती. एकदा आम्ही असं काही केलं होतं की त्याची बायको माझ्याजवळ आणि माझी बायको त्याच्याजवळ. पण नेमकं कसं घडलं, असं बायकांची अदलाबदली झाली आणि जेव्हा आम्हाला हे सर्व कळालं तेव्हा काय झालं ते सर्व मी तुम्हाला या कथेत सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सारंग आणि मी दोघे खूप जिवलग मित्र. आम्ही अगोदर शाळेत सोबत होतो, पण जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या कॉलेजला गेलो होतो. मी माझ्या मामाकडे शिकायला गेलो होतो. मी माझी इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि एक नोकरी शोधली. घरच्यांनी पण आता माझं लग्न करायचं ठरवलं होतं. ते म्हणाले, आता मुलगा नोकरीला पण लागला, त्याचं लग्न करून टाकावं. थोड्या दिवसांनी माझं लग्न झालं. अगोदर मी माझ्या काही मित्रासोबत रूमवर राहत होतो, पण आता लग्न झाल्यावर मी एका बिल्डिंगमध्ये राहायला गेलो. तिथे गेल्यावर मला माझा मित्र सारंग दिसला. त्याला बघितल्यावर मी लगेच त्याला ओळखले. आम्ही 4-5 वर्षानंतर भेटलो होतो. सारंगचं पण लग्न झालं होतं आणि तो पण त्याच्या बायकोसोबत त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता. सारंगला मी माझ्या बायकोची ओळख करून दिली. सारंगची बायको अंजली आणि माझी बायको अश्विनी, दोघींची पण ओळख झाली होती. मी जेव्हा पहिल्यांदा सारंगच्या बायकोला बघितले तेव्हा तर मी क्षणभर स्तब्ध झालो होतो, कारण ती दिसायला खूप सुंदर होती. एवढी सुंदर बायको सारंगला भेटली होती त्याचं नशीबच म्हणावं लागेल, कारण सारंग दिसायला सावळा होता आणि अंजली वहिनी तर एवढी सुंदर होती की त्यांची जोडी सोबत नव्हती. सारंग पण नोकरीवर होता आणि सारंगची बायको पण. दोघे नोकरीला होते. माझी बायको अश्विनी जास्त शिकलेली नव्हती आणि मी पण तिला काही नोकरी करू देणार नव्हतो. ती फक्त घर सांभाळायची. थोड्या दिवसांनी अंजली बहिणीचा वाढदिवस येणार होता. आम्ही ठरवलं होतं की अंजली बहिणीचा वाढदिवस एका मोठ्या हॉटेलमध्ये करायचा आणि तिथे फक्त आम्ही दोघे मित्र आणि आमच्या बायका असे 4 जणच पार्टीत असणार. सारंगने एका मोठ्या हॉटेलमध्ये 2 रूम बुक केल्या होत्या आणि एक हॉल. हॉलमध्ये आम्ही वाढदिवस साजरा करणार होतो आणि नंतर त्याच हॉटेलमध्ये एक दिवस राहणार होतो. वाढदिवसाच्या 4-5 दिवस अगोदर मी अंजली वहिनीला माझ्या मनातलं बोललो होतो. मला तर अंजली वहिनी खूप आवडत होती. मी जेव्हा तसं बोललो तेव्हा अंजली वहिनी माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केलं होतं. मला पण वाटलं की अंजली वहिनीला मी जे बोलतो ते मान्य आहे. आता वाढदिवसाला एक मोठं गिफ्ट अंजली वहिनीला द्यायचं मी ठरवलं होतं. वाढदिवस आला आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मी थोडा बाहेर अंजली वहिनीसोबत बोलत होतो आणि माझी नजर अचानक खिडकीमधून माझ्या रूममध्ये गेली. तिथे सारंग आणि माझी बायको अश्विनी एकमेकांच्या मिठीत होती. ते बघून मी तर हैराण झालो होतो. पुढील कथा भाग 2 मध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुढे कथा खूपच रोमांचक आहे.